महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मातंग या जातीमध्ये उपवर्गीकरणाच्या नावाखाली दोन जाती पिढ्यानपिढ्या बंधुभावाने राहणाऱ्यांमध्ये तेढ निर्माण केली ही बाब अत्यंत चिंताजनक असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा संदेश दिला। या संदेशाला आदेश मानून बौद्ध मातंग यांनी एकत्रित येण्यासाठी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त बौद्ध मातंग बंधुता परिषदेचे आयोजन समर्थनगर येथील गांधी भवन शासकीय ग्रंथालयाशेजारी करण्यात आले। या परिषदेस भारतीय क्रांती दलाचे अध्यक्ष शैलेंद्र मिसाळ, फुले आंबेडकर डावे लोकशाहीवादी समन्वयक डॉक्टर संग्राम मौर्य, फुले शाहू आंबेडकर अभ्यासक अंबादास रगडे, मातंग समाज परिवर्तन परिषदेचे कबीरानंद गुरुजी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। या परिषदेचे उद्घाटन ॲडव्होकेट गणेश गवळे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांनी सांगितलं की आंशी आणि या अगोदर त्यांना जे जे दिसत होतं ठळक ठळक ते संपूर्ण काही विकून टाकलेलं आहे। मग आता सरकारी काही राहिलंच नाही तर मग नोकऱ्या कशा मिळतील? आणि या दोन समाजात भांडणं लावून आपल्याला नोकऱ्या मिळतील का? नाही मिळणार। त्याच्यामुळं हे दोन समाज एकत्र आले नाही पाहिजे आणि उद्याला आमची सत्ता या दोन समाजानं हिसकावून घेतली नाही पाहिजे करीत आहे। त्यांना त्यांनी फसवलं आणि त्यांनी बघितलं की मोठाले लीडर फसवले म्हणजे बाकीची जनता आपोआप त्यांच्या मागे सर, आजची ही जी परिषद झाली याची आपण खूप वक्ते होता, काय विषय होता काय सांगू? भाई शैलेंद्र मिसाळ यांनी आज बौद्ध मातंग बंधुता परिषद घेतलेली आहे। या कार्यक्रमाला त्यांनी मला निमंत्रित केलं आणि हा विषय पॉझिटिव्ह आहे। आजच्या परिस्थितीमध्ये या दोन समाजाला एकतर मुळात या व्यवस्थेनं दोघांमध्ये संघर्ष पेटवून ठेवलेला आहे, तरीही हजारो वर्षापासून हे एकत्र आहेत आणि आज जेव्हा ह्या दोघांना विभक्त करण्याचा प्रयत्न होत आहे त्या पाठीमागे या व्यवस्थेचा हा डाव आहे की बहुजनांच्या सत्तेचा विचार किंवा स्वप्नही त्यांना कधी पडू नये म्हणून त्यांनी हा आरक्षणाचा विषय जरी आला तरी त्याच्यावर ज्या प्रतिक्रिया आहेत त्या एकमेकाच्या विरुद्ध तीव्र आहेत आणि त्या प्रतिक्रिया ह्या विनाशकारी आहेत। म्हणून आम्ही असा विचार केला शैलेंद्रजींनी की यामध्ये निर्णयाचं काही होईल पण समाज तुटता कामा नये हे बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलेलं आहे। बाबासाहेबांनी एकट्या मातंग समाजाच्याही एकतर त्यांनी महारमांग वतनदार परिषद उस्मानाबादला घेतली होती आणि त्यानंतर केवळ मातंगाच्याही त्यांनी 11 परिषदा घेतलेल्या आहेत। मातंगांवरच का एवढं लक्ष दिलं बाबासाहेबांनी? तर त्यांना हा इतिहास नक्कीच माहीत होता की हे लोक हजारो वर्षापासून आपल्या सोबत आहेत आणि ह्यांनी जर नेतृत्व केलं तरच बहुजनांच्या सत्तेचं स्वप्न साकार होऊ शकेल। म्हणून बाबासाहेबांचं लक्ष मातंगांवर होतं। आता या दोघांमध्ये ब्राह्मणी व्यवस्थेनं निर्माण केलेला जो संघर्ष आहे, जे विष पेरलेलं आहे द्वेषाचं, त्याचा यांनी या निमित्तानं फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे। तर ही परिषद या मताची आहे की निर्णय काही हो पण आम्ही एकत्र राहू, हा आमच्या शत्रूचा जो डाव आहे तो उधळून टाकू म्हणून आम्ही ही परिषद घेतलेली आहे। त्यामुळे इथं कोणीही बाजूचा किंवा विरोधाचा मत मांडलेलं नाही, हे महत्त्वाचं आहे। सर, अवकड वर्गीकरणाच्या माध्यमातून महापुरुषाच्या बदनामीपर्यंत आणि त्यांच्यावर चिखलफेक करण्यापर्यंत आज सोशल मीडियात गेलेली आहे, हे कितपत योग्य आहे याकडे आपण कसं बघता? हे अगदी चुकीचं आहे। त्यामुळे तर अशा परिषदांची आवश्यकता आहे ना। या महापुरुषांनी जे कार्य केलं, ऐतिहासिक कार्य केलं म्हणून आज हे तुम्हाला दिवस दिसत आहेत, नाही तर आमच्या अंगावरही चांगले कपडे नसते। दोन्ही समाजाला सांगतो मी की हा मूर्खपणा सोडून द्या। त्यांच्यातले काय नाते होते हे लक्षात घ्या। बाबासाहेबांचे, अण्णाभाऊ साठेंचे किंवा लहुजी वस्तादांचे, रानबा महाराजचे हे
हे नाते काय होते, हे अण्णाभाऊ साठेंचे, वामनदादा कर्डकांचे हे नाते काय होते आणि आजही आहेत. तुम्ही ह्या नात्यांना नजरेआड कसं का ठेवू शकता? सर, अबकड वर्गीकरण जे आहे, हा. एक वर्ग अबकड वर्गीकरणाच्या विरोधात आहे, एक वर्ग फेवरमध्ये आहे. हा. कोणाच्या फायद्याचं वर्गीकरण आहे, कोणाच्या नुकसानासाठी आहे? हे बघा, इथं फायदा आणि नुकसान इथं नाहीच आहे. आता तर या वळणावर आलं की झालं तरी नुकसान आहे, नाही झालं तरी नुकसान आहे, कारण ह्या दोन समाजामध्ये बेकी निर्माण होईल. त्यामुळं विवेकानं निर्णय घ्या. आता आलेल्या कुठल्याही परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी विवेकाचा वापर करावा. जसं शैलेंद्रजी म्हणाले की आपण हे जर घटनेच्या मार्फत किंवा उच्च न्यायालयाच्या मार्फत होत असेल तर विरोध करणं ही आपला हे अनैतिक आहे. त्यामुळं आपण यावर विवेकानं विचार करून आपसामध्ये असा मार्ग काढू की काय होईल ते झालं तरी आम्ही फुटणार नाही आणि आम्ही बाबासाहेबांचं स्वप्न मात्र पूर्ण करू. या देशात बहुजनांची सत्ता आणू. सर, प्रश्न राजकीय नाही तरी सुद्धा हा. जसं सरकारने हं. ओबीसी विरुद्ध मराठा उभा केला होता, हा. मुस्लिम विरुद्ध हिंदू उभा केला होता, तसाच हा प्रकार आहे का? कसं बघता आपण? एक अभ्यासक म्हणून आपण कसं बघतो? हो, तसं पाहिलं तर सगळ्याच समाजाचं फोडणं